हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व रूढी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. विठ्ठला चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी. गुरुकुल ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचा असणारा हा वर्धापन दिन, त्या निमित्त असणारी ही कीर्तनाची सेवा आणि दिवस जागराचा आहे म्हणून मागणीपर अभंग घेतला, एवढं लक्षात ठेवा. आमच्या रवी महाराज लोहार यांची ही संस्था, मी मागच्या वेळेला त्यांच्या चिरंजीवांच्या ध्रुव त्याच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सेवा केली. पाऊस त्याही वेळेला होता पण चिखल जास्त होता. आज चिखल नाही पण वातावरण आहे. आपल्या कार्याच्या बाबतीमध्ये रवी महाराज दक्ष आले गेलेल्यांच्यावरती त्यांचं बारीक असतंय लक्ष, आणि वारकरी महाराज लोकांच्या सेवेत असतात कायम दक्ष. याची मी देतो साक्ष. विठाला विठाला श्री विठ्ठल गुरुकुल आदरणीय प्रवीण महाराजांच्याकडं सुरुवातीला शिक्षण घेतलं. आज गुरुकुल विठ्ठल परिवाराचीही विद्यार्थी मंडळी बरीचशी त्यांच्या सहवासात असणारी मृदंगाचार्य सौरभ महाराज वगैरे सगळे आलेले आहेत. हे प्रेमप्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. रोमन मारे निकम सचिन दादा आले. दुपारच्या पासून मी थोडंसं ऑब्झर्वेशन करणारा माणूस आहे. मी बाहेर गेलो, थोडंसं शेताकडं वगैरे लक्ष टाकलं, रस्त्यांची अवस्था पण पाहिली आणि मुलांचं काय चालू आहे हे 2-3 वेळा बाहेर येऊन नजर टाकली. ज्या ज्या मुलांना जे जे काम दिलंय ते आपापल्या परीनं सगळी मुलं पार पाडत होती. एकावर सगळी जबाबदारी दिल्यानंतर ते काम होत नाही. सगळ्यांनाच एक काम सांगितल्यावरही होत नाही. त्याच्यामध्ये अशा टोळ्या पाडायच्या, गट निर्माण करायचे, म्हणजे हे गट पुढं उपयोगी पडतात. चला, सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था. आणि रवी महाराजांनी एक माझ्या बाबतीमध्ये मी ऑब्झर्वेशन केलं की ओळखून ठेवलंय त्यांनी, हे फक्त गर्जना करणारा वाघ आहे, करीत काहीच नाही. जागराच्या दिवसाची कीर्तन सेवा आहे म्हणून अभंग मागणीपर निवडलेला आहे. का मागणीपर निवडलेला आहे? वारकरी संप्रदायाचा फडकऱ्यांचा नियमच असा आहे, पहिल्या दिवशीचं कीर्तन वाटायला आलं की त्या महाराजांनी नामपर बोलावं. आज रात्री जागराचा दिवस ज्याला म्हणतात त्या दिवशी संतपर अभंग निवडावा किंवा मागणीपर अभंग घ्यावा. आणि उद्या काव्याच्या कीर्तनात कृष्णचरित्राशिवाय बाकीच्या गप्पा मारायच्या नाही. या सगळ्या गोष्टीला काय म्हटलेलं माहितीये का? संप्रदायानंच म्हटलेलं आहे, समयो जाना समयो जाना.
कोणत्या वेळेला काय बोलावं याची अक्कल पाहिजे. हा समय सूचकतेचा भाग आहे. वारकरी संप्रदायानं जपलेला आहे. वारकरी संप्रदायानं जपलेला आहे समयो बाणाचा बाणा. समयो बाणाचा बाणा वारकरी संप्रदायानं जपलेला आहे. म्हणून अनेक पंथ आणि संत जरी जगात उदयाला आले तरी त्या सगळ्यापेक्षा वारकरी संप्रदायाचाच अजूनही आहे ताठ कणा. रामकृष्ण हरी म्हणा. प्रथम दिवसामध्ये नाम महात्म्य हेच वर्णन केलं गेलं पाहिजे. आज मागणीपर किंवा संत परत बोललं गेलं पाहिजे. व्यवहारात सुद्धा बघा ना, एकाला 19 वर्ष लग्न झाल्यावर सुद्धा पोरबाळ होत नव्हतं आणि त्याला झालं पोरग. त्याला एवढा आनंद झाला, त्यांनी 60,000 रुपये फी वाला कीर्तनकार महाराज आणला. हाय पैसा देतेत लोकांकडे पैसा आहे, देतेत महाराज लोकांना. 60,000 फीचं महाराज 19 वर्षानं लेकरू झालंय त्याला. एवढा आनंद त्याला झालेला आणि 60,000 तर 60,000 चल. महाराज ते कीर्तनाला आले. 19 वर्षाने या बिचाऱ्याला पोरग झालंय. महाराजांनी कीर्तनाला उभा राहिल्यानंतर अभंग घेतला. आम्ही जातो आमच्या गावा. तो घर मालक आला आणि म्हणला तुम्ही जाऊ नका, मी घालावतो तुम्हाला. विरोधाभास आहे की नाही? हा विरोधाभास. समय सूचकता पाहिजे आणि विरोधाभास लगेच लक्षात येत. आणखी तुम्हाला सांगतो विरोधाभास एक मला खटकतो. श्राद्ध कीर्तनाच्या बॅनरवर फोटो कोणाचा असला पाहिजे? ज्याचं श्राद्ध आहे. आता हाऊस म्हणून लोक मागतात फोटो, टाकतात फोटो महाराज लोकांचा. पण महाराज लोकांनी तर डोकं चालवलं पाहिजे. समय सूचकता ठेवली पाहिजे. कुठल्या कीर्तनासाठी आपण फोटो देतोय हे महाराज लोकांनी बी ध्यानात ठेवावं. आणि 2 प्रकारचे फोटो त्यांनी काढावे महाराजांनी. सप्त्यात घेत असला का हसत असा काढावा. आणि श्राद्धाच्या ह्याला देत असला ना गंभीर पाहिजे. नाही तो वर ज्याचं श्राद्ध आहे त्याचा फोटो नियो खाली दात काढते. याला का मेलंय त्याच्या घरचं माणूस. विरोधाभास नाही का वाटत हा तुम्हाला? बारीक लक्ष देण्याच्या गोष्टी आहेत. विरोधाभास. एक बाई बिचारी म्हणती अलीकडं. विरोधाभास ऐका तुम्ही. एक बाई अलीकडं म्हणती माझ्या मनात नव्हतं. मुळीच नव्हतं. मग मला काय म्हणायचं, तू जर म्हणती नव्हतं माझ्या मनात तर गेली कशाला सणा सणा वना? नव्हतं ना मना. हे विरोधाभास आहे का नाही? चला किती सांगेल मी गोष्टी असते. समयोज संप्रदाय त्यामुळं फार जोशात आहे. कोणाला घाबरत नाही वारकरी संप्रदाय. आले किती गेले, मातीत सुद्धा गेले बरेच. नावं नाही आठवत त्यांची. कोण आले ते बाबा गेले बाबा. कारण त्या बाबाचाच उदय करायची बाकीची. इथं वेदशास्त्र प्रमाण आहे. संतांनी सुद्धा शास्त्र शास्त्र म्हणेल ते सांडावे तेथ राज्यही तृण मानावे. या चौकटीत राहून संतांनी सुद्धा उपदेश केला. मनाला वाटेल तसं नाही केला म्हणून संप्रदाय टिकला. आणि मग आता बाकीच्यांचं काय चालतंय माहिती आहे का? आम्ही काय म्हणतो ते ऐका. कोण तुम्ही? तुका म्हणे नामा म्हणे यांनी सुद्धा वेदशास्त्र जो म्हटला तेच म्हणे म्हणून ते चाललंय. मी काय म्हणे नाही चालत. आणि संप्रदायात सुद्धा कोणाचा शहाणपणा हे केकोरपणा नाही चालवला. अजून चालू दिलं नाही वारकऱ्यांनी. एखादा लयच विद्वान झाला महाराज, जी टॉकीज फेम आमकं फेम सगळे फेम मोडले त्यानं तोडले. इंग्लंडला गेला ना अमेरिकेला तडपडून आला पुन्हा गावाकडे आला. आणि जर तो वारकऱ्यांना असं म्हणला ना, आता तू काय म्हणे नामा म्हणे जनी म्हणे हे जुनं झालंय, आता मी काय म्हणे ते म्हणा. कुत्रेवणी मारतील वारकरी त्याला. कुत्रे आम्ही तुका म्हणे नामा म्हणे जनी म्हणे हेच म्हणे. तू काय म्हणे तुझ्या बायकोला म्हणे. आम्ही तू म्हणे ते नाही म्हणे.
याच्यामुळे टिकला संप्रदाय. म्हणून नामपर आज जागराला मागणीपर किंवा संतपर आणि उद्या कृष्ण चरित्राशिवाय चरित्र ते उच्चारावे केली देवे गोकुळे ही परंपरा कीर्तनाची. अभंग जो मी मागणीपर घेतला संतपर किंवा मागणीपर घ्यायचा त्याच्यातला चॉईस केला मागणीपर सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. मागणीपर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. मात्र पहिला प्रश्न मीच उपस्थित करतोय असा हे आपल्याला करावं लागेल मान्य. हे आपल्याला करावं लागेल मान्य. मागणी असते संतांना अमान्य. विठ्ठल मागायचंच नाही आणि सेवा मात्र सोडायची. भिक्षापात्र अवलंबी हा जर संतांचा स्थायी भाव आहे तर कसं आपल्याला म्हणावं वाटेल की संत मागत होते. नाही, मागणं हा विषयच मान्य नसणारा आहे. मागणंच अमान्य आहे संतांना. मागायचंच नाही. आणि सेवा किती सेवा आहे संतांची. देह जावो अथवा राहो हे संतांच्या बाबतीतलं प्रमाण बरं का. ते करतात असं वागतात. देह जावो अथवा देहाला क्षिती पोचली तरी सेवा सोडायची नाही. देहाचं काही का होईना पण सेवेला माघार घ्यायची नाही. याला म्हणायचं देह जावो अथवा. आपलं त्या कॅटेगरीत बसतच नाही. आपण उगं बेबी देटापासून वरडायचं देह जावो अथवा राहू. मग पंखा कशाला लावू. आणखी किती प्रमाण. जरी हे आकाशवर पडो पाहे पाऊस आल्यावर कोणी इथं बसणार आहे. जरी हे आकाशवर पडो पाहे सगळ्या टाकळ्या पडो कधी कधी दिसतं ते गुळ ठेवलेलं आहे. आकाशवर पडो पाहे विरोधाभासच आहे हा सुद्धा. इतकी सेवा करतात पण मेवा मागायला हात पुढं करत नाहीत भगवान परमात्म्याकडे. आणि त्याच्यामुळं होतं काय. सेवा संतांची देवाकडे रुजू होते साठून राहते आणि एखाद्या दिवशी देव संतांना म्हणतो मला तुम्ही काहीतरी मागा. तेव्हा संत देवाला काय टोकतात. मागा म्हणत असतील तर आम्ही म्हणतोय तेच तुला द्यावं लागेल. म्हणसी काही मागा
संतांच्या माग भगवंत लागतो मागा. आता विरोधाभास लक्षात घ्या. देव संतांना गाभाऱ्यात संत गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर काय होतं माहितीये का? देवाचं संतांचं संत गेले देवाच्या पाया पडले आणि देवाच्या तोंडाकडे बघत राहिले ना. का बघतात देवाच्या तोंडाकडं? किती बी वेळ बघावं असं तोंड फक्त देवाचंच आहे. आपली लायकी आहे का त्या थोबाडाची? आपण आपल्या चेहऱ्याचं सामर्थ्य पॉवर काय आहे? एकदा माणसाला तोंड भेटलं तर ते कोणा म्हणतंय मरेपर्यंत तुझं थोबाड नाही बघायचं. हे आपली पॉवर आहे. आणि संत आणि भगवंताचं मुखकमल कसं आहे बघा ना काकडा. तुझी निढळी कोटी कमलाकडे पाहत राहतात ना तेव्हा देवाची अवस्था काय होते ऐका नीट करा. समोर डोळ्यासमोर प्रसंगाना पांडुरंग परमात्मा असा आहे, संत असे आणि दर्शन घेऊन देवाच्या चेहऱ्याकडे बघतायत संत. संत देवाच्या चेहऱ्याकडे बघताना देव काय बघतो? देव बघतो संतांच्या चेहऱ्याकडं आणि विशेषतः देवाचं लक्ष जातं साधू संतांच्या भक्तांच्या ओठाकडं. का ओठाकडे लक्ष जातं देवाचं? याचं कारण असं आहे, भगवान परमात्मा मनातल्या मनात असा विचार करतो, या माझ्या भक्तानं खूप माझी सेवा केलेली आहे पण मला काही मागितलेलं नाही. या संतांनी या भक्तांनी मला भरपूर सेवा दिलेली आहे पण माझ्याकडे काही मागितलं नाही. ओठाकडे का पाहतो? भगवान परमात्म्याला अशी अपेक्षा निर्माण होते यांचे ओठ हलावे आणि काहीतरी मागण्याचे शब्द यांच्या मुखातून बाहेर. मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची वास पाहे मुखाकडे. शब्द बाहेर पडावे, मला काहीतरी मागावं, मागणीचे शब्द बाहेर पडावे अशी अपेक्षा देवाची होती. गाभाऱ्यात संत भक्त गेल्यानंतर हे जे एवढं मी बोललो, आता मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो, हे संतांच्या बाबतीत घडतंय प्रत्यक्ष जाऊ द्या नका प्रत्यक्ष घडणं, पण निदान असं स्वप्न तरी आपल्याला पडतंय. गेलोय देवासमोर आणि देव म्हटला वा 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 ये बाबा ये भरपूर तू सेवा, तुला काय पाहिजे ते माग, स्वप्नात तरी यावं असं
याचं कारण जर संशोधन केलं तर आपल्याला सापडेल. घर सोडल्यापासून पंढरी गाठेपर्यंत आपल्या मनात तिथं गेल्यावर त्याला काय मागायचं हेच विचार चालू असतात. म्हणून विठाला मागा म्हणतोय, आपल्याला देतच नाही. याचं कारण याच्यात दडलेलं आहे. आपण मागायचं काही ठेवतच नाही. सेवाचाराने मागणं बाराने कसा बॅलन्स टॅली करायचं सांगा. सगळ्याला एक काही तसा नियम लागू पडत नाही. एक नियम सगळ्याला चालतोय का? एक तरुण रूपवान स्त्री MPSCचा पेपर द्यायला रेल्वेनं निघाली होती. एकटीच होती, तिच्या बरोबर कोणी नाही. विचार 21-22 वर्षाचं त्याचं वय. एकटी ती मुलगी रेल्वेनं चालली होती. दुसऱ्या स्टेशनला रेल्वे थांबली. त्यावेळेला त्याच डब्यामध्ये एक वकील साहेब चढले आणि ती मुलगी अशी समोरच्या सीटवर वकील बसले. तिसऱ्या स्टेशनला ती गाडी थांबल्यानंतर एक शेतकरी गावंढळ आपला निव्वळ कांद्यावाला गावरान गडी मुंडासं गुंडाळलेलं धोतर, चंची, आडकिता, सुपारी असा तो डब्यामध्ये बसला. 5व्या स्टेशनला गाडी थांबल्यानंतर त्याच डब्यामध्ये एक गैराट कार्ट घुसलं. गैराट कोणाला म्हणायचं? जे वागतं सैराट. गैराट ते कार्ट घुसलं. त्यानं बघितलं शेतकरी बसलाय, ते वकील बसलाय. इकडे जागा होती, त्यानं बसावं का नाही. ती मुलगी समोर बसलेली आहे. बावळाट छापते. 2 पुड्या उडक्याच्या तोंडात टाकल्या. 2 पुड्या उडक्याच्या तोंडात टाकलेल्या. आपल्या घरी आई बहिणी आहेत का नाही? ते नालायकांना काय काय जाणच नसते याची. त्या मुलीसमोर गेले, लागले वाकडं अंग करून नाचायचं. तोंडात गुटका गच भोगलेला होतो. क्या बोलते तू? बुक्कीत घालायला पाहिजे होती त्या पोरीनं. ती बिचारी लाजली. सुसंस्कृत धरण्यात ती लाजली. तिनं खाली मान घालून उभं बसली. ती खाली मान घातली तिने. त्या कार्ट्याचं डेअरिंग वाढलं. आणखीन येडा वाकडा करून नाचायला लागला. वकिलांनी बघितलंय. वकील आहे ते. वकिलांनी बघितलं, त्याला सांगितलं, हे पोरा जागा इकडे बस. त्या मुलीला त्रास देऊ नकोस, हा गुन्हा आहे. वकील म्हणले हा गुन्हा. त्या कार्ट्यानं नाचणं सुरू केलं पुन्हा. वकील म्हणले तुला सांगितलं लई डोळं नाचायला लागलं. ते पुरीनं आणखी खाली मान घातली आणि शेतकरी ध्यान देत होतं. कधीतरी बघायचं हे चाललंय काय. वकील सांगतोय पोराला, पोरग काय ऐकत नाही. ती पोरगीला आणि शेतकरी हालाचा असल्यामुळं ते रेल्वेच्या दारात बसलो होतं, सीटवर नाही. दारात आपलं डोक्यावरचं मुंडाचं मांडीव ठेवलं, सुपारी काढली, आडके त्यानं कातरते सुपारी बघत होतो बाहेर. या भागात पाणी जरा बरं वाटतंय. दुसरी आणखीन 10-5 किलोमीटर रेल्वे गेली की म्हणायचं इकडे काय सगळं जळून गेलंय, दुष्काळ भारी पडलेला आहे. हाडाचा शेतकरी बाहेर बघत पण हे त्याची तीच किमया आहे. म्हणजे त्याचा विषय येतो त्यांचा, जसं आपण म्हणतो तसं त्यांचा शेतीचा विषय ते बघत होतं. इकडे ध्यान देतो. वकिलांना पुन्हा जास्त राग आला. त्या पुढीनं अगदी खाली मान घातली, डोळे गच्च मिटले आणि हे खरं आहे ना गाणी म्हणायला लागले. गाणी कसली बी गाणी म्हणायला लागली. त्या मुलीला लाज वाटायची हे गाणीचे शब्द ऐकून. आणि हे कार्ट गाणी म्हणत होतो. वकिलांनी शेवटी सांगितलं, या मुलीचा तू विनयभंग करतोयस. विनयभंग हा गुन्हा आहे. पुढच्या स्टेशनला रेल्वे थांबल्यानंतर ही मुलगी जर पोलिसांकडे गेली तर तुला अटक होऊ शकते. बस इकडे चल. ती पोरग मान वळवून वकिलाचं सगळं भाषण ऐकायचं आणि पहिलं गाणं बंद करायचं आणि दुसरं सुरू करायचं. वकिलांनी पुन्हा सांगितलं, ऐक तुला सांगतो साहेब मी, या मुलीने पोलिसात तक्रार केली तर इंडियन पेनल कोड कलम 498 नुसार तुझ्यावर गुन्हा दाखल. 354 नुसार तुझ्यावर गुन्हा दाखल होईल. वकील कलम सांगायचं, कार्टी गाणी बदलायचं. शेवटी त्या कार्ट्याचं डेअरिंग इतकं वाढलं, अगदी जवळ 1/2 फुटावर तुझ्या गेले. लेज येडवाकडा करून
लागलं येडवाकडं अंग करून नाचायला ती गाणी म्हणायला. आता त्या मुलीला नाही राहिलं, खाली मान घातली, ढसा ढसा रडायला लागली ती मुलगी, ढसा ढसा रडायला लागली मुलगी. वकील पुन्हा पुन्हा त्याला कलम सांगत होते, ते पुन्हा पोरगी रडतेच आहे, याने कलम सांगायचेच आहे, त्याचं नाचणं चालूच आहे. शेतकऱ्याचं ध्यान जेव्हा पोरगी रडायला गेली तेव्हा नक्की चांगलं गेलं. शेतकऱ्यानं अडकिता सुपारी भेटा उचलला, आपला इकडं टाकला, खाली उठला शेतकरी आणि मागणं गेला आणि ते नाचत होता असं येडा. शेतकरी मागणं आला असं धरलं नरडेला आणि त्याच्यात काय नाही राहिलं नव्हतं. गुटखा खाऊन खाऊन झटका यायची पाळी झाली त्याची आणि त्याच्यात काही लय ताव नव्हता. असं धरलं नरड शेतकऱ्यानं, असं उधळलेलं जर जागेवर थांबतोय सांभाळतोय शेतकरी, त्याला एक अर्थ काय गुटखावाले असं धरलं नरड त्याचं आणि असं त्याला पिळला, आपल्याकडे तोंड करायला असा पिळल्याबरोबर ते अशा अशा फिरलं, तोंड पुढं आलं का नाही. शेतकऱ्यानं काय केलं, 2 बुटके त्याच्या पोटात मारले, असं घट्ट उतानं पडलं आणि मग शेतकऱ्यानं केलं काय, त्याच्या पोटावर दिला पाय. पाण्यानं मासा काढल्यावर जसं तडपड 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 करतो ना, तसं कारचा हातपाय झाडत होतं. सोडा वाचवा मेलो, सोडा वाचवा मेलो. शेतकऱ्यानं आणखीन पाय दाबला. गा कोणची गाणी म्हणायची आणि कसं नाचायचं हे तुझ्या मनावर होतं. आता तुला किती हाणायचा आणि कवा सोडायचा हे माझ्या मनावर आहे. ग पुन्हा दाबला आणि मग वकिलाकडे बघितलं. वकिलाकडे बघून शेतकरी म्हणला, वकील साहेब, इंडियन पिनल कोड कलम ह्या जातीला कळत. वकील म्हणला, मग ह्याला काय कळतं, त्याला हे कलम कळतं. वकील म्हणला, आमची IPCची कलम 498, 553, 354 बरीच आहेत आणि तुमचं हे कलम कुठलं. शेतकरी म्हणला, ह्या कलमाचं नाव आहे दातपाडी कलम. हे कार्ट बाया असलेल्या डब्यात सुद्धा पुन्हा मनसोर बसणार नाही. कधी महिला महिला तर उतरून जाईल दुसऱ्या डब्यात, पण आता मारलाय त्याला इतका ना, पुन्हा हे लाड्यात असं यायचं नाही. नियम बदलावा लागतो. देव आपल्याला देतच नाही आणि संतांना मागा म्हणून मागं लागतोय. याचं कारण शोधलं तर आपण आहे ना, सेवा अल्प करतो आणि मागणं प्रगल्भ करतो. हेच एकमेव त्याचं कारण आहे. कुठाला पंढरी क्षेत्रामध्ये गेलेले आहे. चंद्रभाईचं स्नान, पुंडलिकरायांचं दर्शन, धन्य पुंडलिका हे धन्यवाद पुंडलिकरायांना देऊन परमात्म्याच्या रावळामध्ये तुकाराम महाराज आले. राजकुमार असा परमात्मा पाहिला, नतमस्तक झाले, दर्शन घेतलं आणि येतो रे देवा म्हणून गाभाऱ्यातनं बाहेर पडणार तेवढ्या देवानं सांगितलं, महाराज विश्वंभर बाबांच्या पासून पिढ्या माझ्या पायाची सेवा करण्यात वेड्या झाल्यात तुमच्या. महाराज काहीतरी पण मला तुम्ही मागा. तुकाराम महाराज हसले, अरे काही मागणे हे अमानुचित वाडवडिलांनी सांगून ठेवलेलं आहे ना. वाडवडिलांनी एवढंच सांगितलंय, सेवा सोडू नका, ते आपली इष्टेच आहे. तुझी चरण सेवा मागू नका हे बाप झालेले सांगितलंय. तरी देव म्हटला, पण माझ्या समाधानासाठी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा खरं काय, खरं बोलू का तुला, नाही माय मी जर मागितलं तर वाडवडिलांची परंपरा खंडित केल्याचं अगोरी पाप माझ्या मस्तकी. मला ते पाप नाही करायचं, नाही मला मागायचं. देव म्हणला, पण असं आहे, तुमच्या वाडवडिलांची परंपरा न मागण्याची ती मोडणार केव्हा, तुम्ही मला मागितलं तर. इथं सिच्युएशन काय आहे,
तुम्ही मला मागायला आलेला नाही, मी देणारा दाताच तुमच्या मागं लागलोय, घ्या घ्या म्हणून. या परिस्थितीत जर मागा, ॲडव्होकेट पॉईंट म्हणतात याला, या परिस्थितीत तुम्ही मागाल तर तुमच्या बाप जाद्याचा नियम मोडणार नाही, पापही लागणार नाही, आणि जे असेल ते पाप मी घ्यायला तयार आहे लागलं तर. मागा मला मागा. तुकाराम महाराज विचार करायला लागले, हा जगदानी विश्वाचा चालक मालक पालक परमात्मा मला मागा मागा म्हणतोय, पण मी काय मागू बरं? प्रापंचिक जर मी मागेल तर मी पामर ठरतो. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य ही मागणी करणारा पामर असतो. गाभाऱ्यात जाऊन घरादाराचं बायका पोराचं कल्याण व्हावं म्हटलं की आपण पामर ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी वेल मांडवाला जावा, प्रपंच मोठा वृद्धिंगत व्हावा असं कधीच मागणार नाही, मी पामरत्व स्वीकारणार. बरं, पारमार्थिक काय मागावं मग? पारमार्थिक काय मागायचं? तर पारमार्थिकही मागायचं उरलं नाही, याच्या अगोदर असणारा देवोहम चा पडलेला विसर आता जागा झाला. याच्या अगोदर ठेविलेली नावे ओ देत उठी, म्हणजे देहाला मी म्हणत होतो, थोडक्यात देहोहम जागा होता, देहोहम. आता संत विचाराचा मागोवा घेऊन त्या पावलं टाकल्यामुळं रिव्हेलेशन ऑफ थॉट्स, वैचारिक उत्क्रांती घडलेली आहे. आणि त्या वैचारिक उत्क्रांतीमुळं काय झालं, आता देहाला मी म्हणणारा आता हे सोडून दिलं आणि देहोहम न म्हणता मी आता देवोहम म्हणतो. मी देव आहे. पूर्वी काय म्हणत होतो, मी देह आहे. देहोहमचा नाश, देवोहमचा उदय. तैसा हृदयामध्ये म्हणजे नेमका कैसा हे मला कळलेलं आहे. सर्वागती राम हे म्हणत असताना माझ्या अनुभवाला येतंय, अनुभूतीला येतंय. अहम ब्रह्मास्मीचा बोध झालाय. मी वासुदेव तत्वता या बोधावर जाऊन मी आरूढ झालोय. आय एम द गॉड ही भूमिका माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे. आता जर मी या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली तर मागायचं काय उरलं? देवा प्रापंचिक मला मागायचं नाही आणि माझ्यामध्ये तू आणि मी एकच ही भावना तयार झाली. एकची घोंगडी पांघरू हरी ही अवस्था तयार झाली. आता काय रे बाबा मागू तुझ्याकडे देवा? देव म्हणला, महाराज मागा काहीतरी, पण मागा माझं समाधान करा. तुकाराम महाराजांनी विचार केला, भगवंताचं समाधान जरी करायचं असलं तरी आपल्या पारमार्थिक विचारसरणीला ते सोडून असलं नाही पाहिजे. मग महाराजांनी विचार केला आणि महाराजांनी विचार केला आणि त्याचं शब्दांकन केलं. परमार्थात अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर व्हाव्या अशा प्रकारचं मागणं मागितलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, संतांवर मागण्याची वेळच आली तर संतांनी असं मागितलं, देवाकडं देवच मागून घेतला. या अभंगापुरतं बोलायचं तर तुकाराम महाराजांनी विचार केला, परमात्मा तत्वाचा नाठव जीवाला दुःखाच्या खोल दरीमध्ये नेऊन सोडतो, दुःख भोगायला लावतो. आणि परमात्मा तत्वाचा आठव जीवाला सुखाच्या राशीवर खेळायला सोडतो, पोचवतो. सुखाच्या राशीवर तो जीव खेळतो. तेव्हा जर आठव राहिला तर आणि नाठव राहिला, विसर पडला, विसरली तया थोर झाली, हे महाराजांनी लक्षात घेतलं. आणि मग मागणीच्या बाबतीमध्ये तुकोक्ती महाराज वापरतात. माझ्या जीवनात आजपर्यंत संसारूपी जगतामध्ये चित्ताला विचलितता आणणारे असंख्य घटक असलं तरी चित्त मी भरकटू दिलं नाही, पण न जाणू पुढं भरकटू नये याकरता भगवान परमात्म्याचा कायमस्वरूपी आपल्याला आठवच राहिला पाहिजे. याकरता महाराजांनी शब्दांकन केलं. आणि देव हट्टाला पेटलेला मला काहीतरी मागा मागाच म्हणत होता, यामुळं भगवान परमात्म्याकडं महाराजांनी मागितलं काय? प्रथम चरण आहे. Hey,
तुझा विसर न व्हावा. आता याच्यात काही शास्त्र आहे का? ऐका, आमरूस आहे नाही का? 10:30. हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. सरळ मराठी भाषा आहे ना, याच्यात काही शास्त्र आहे का? मग जर याच्यात शास्त्र शंका कुशंकाच नाही तर मी कशाला काढू आहे का नाही? काय काय महाराज लोकांना आपला अभ्यास किती आहे हे दाखवायसाठी काय नाही, सरळ विषय असतो. पण उगाच अजातवाद विवर्तवाद कशाला घालतो? वाद याच्यात असलाच घाल ना, नसल्यावर उगाच बळच म्हणायचं. या अभंगावर एक शंका आहे. म्हणजे आदरणीय बंडातात्या म्हणतात, अभंगावर शंका नसती येण्याची तुला आलेली असते. शंका असेल तर अभंग कसं मानतो? तू कोण मोती जैसे एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. शंका कुशंका आपण काढ. साधं देवा जीवनाच्या अंतापर्यंत कायम स्वरूपी तुझी आठवण राहावी. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, सदा नाम घोष करू हरी कथा. अशा प्रकारचं माझं जीवन घडू दे. मला तुझा नाठ होऊ देऊ नको. तुझ्या नामाचा, तुझ्या चिंतनाचा, तुझ्या चरणाचा मला विसर पडू नये. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे, सततम कीर्तयंतो माम. बस एवढी प्रमाण या एका चरणाचा. सतत तुझं चिंतन मला. काही गोड मागितलं महाराजांनी मला, शेवटच्या श्वासापर्यंत तुझा विसर पडला नाही पाहिजे. उठता बसता खाता पिता तुझं नाव माझ्या मुखामध्ये यावं देवा. हो, नाही तर काय काय येडेवणी मागितलं ते काय नाही, उपयोगच नाही झाला त्या मागणीचा. मिळून सुद्धा दान मिळलं पण ते वाया गेलं, उपयोग नाही चांगला केला. प्रल्हादजींचे पुत्र, प्रल्हादजींचा पुत्र विरोचन, त्याचं नाव विरोचन. त्या विरोचनानं 1000 वर्ष भगवान शंकरांची सेवा केली. नमः शिवाय, नमः शिवाय. केली. आपल्याला अमृत खायचं, एवढा वेळ कसं घालवून जमत नाही का? 1000 वर्षात भगवान शंकर झाले प्रसन्न. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणले बोल काय पाहिजे तुला? काय काही हवं आहे का? तो लगेच म्हणला तर 1000 वर्ष उभं घालवले का? म्हणला मी भजणार. अपेक्षित सेवा. काय पाहिजे? शंकरांना त्यांनी सांगितलं मी मेलोच नाही पाहिजे असं अमर वरदान द्या मला. अमर करून टाका. मी मेलो नाही पाहिजे असं द्या वरदान. भगवान शंकर म्हणले येड्या, ह्या खात्याचा मंत्रीच नाही, तुझा रॉंग नंबर लागला. या अमर बिमर असला माझ्याकडे नाही. ते म्हणला नसलं तुमच्याकडे ते डिपार्टमेंट तरी सुद्धा एक मंत्री आपल्या नातेवाईकाचं काम करायला ज्या खात्याचा तो मंत्री आहे त्याला रिक्वेस्ट करतो आणि स्पेशल केस म्हणून काम करून घेतो. हे तसंच समजा आणि माझं काम करून द्या, मला अमर करा. शंकर म्हटले अरे नाही करत, नाही करत, नाही करत, तुम्ही नाही करत. उद्यापासून मी देवळं पाडणार. राक्षसाची अवलाद आहे. देवळं पाडलं आणि भजन तुमचं कोण करतोय ते बघतो म्हणतो. तुमची भजन करणार याला जिवंत उचलून बेताडो आपटो आपटो मारतो म्हणला भजन. शंकर बेले घाबरले, म्हणले हे नालायक आहे, करेल तसं भजण्याला मारी आणि देवळं बी पाडी. शंकर म्हणले एवढा का वैतागला तो असा रागवला. मग 1000 वर्ष भजन केलं काय? 2 वारे केले तुम्ही पंढरपूरच्या आणि लागलो लगेच टिकजी करायला. म्हणजे 2 वाऱ्यात येड्या नको, अजून आवाज नको तोंडात लय बाहेर काढू. 2च वाऱ्या केल्या.
शंकर म्हणले अमर करता येत नाही, देवळं पाडू नको, भजन्यांना मारू नको. म्हणलं मग मला द्या, वरदान द्या. हे मग मी काय सांगतो, शंकर म्हणले तुला अमर नाही करता येणार, पण एक आपण आयडिया करू. एक वस्तू, एक गोष्ट तुला देतो, ती गोष्ट, ती वस्तू जर तू सांभाळून ठेवली ना, तर ती वस्तू तुझ्यावर जवळ असल्यावर असेपर्यंत, अरे माणूसच काय, देव नाही, देवाचा बाप सुद्धा तुला मारणार नाही अशी वस्तू देतो. अर्धा तास नाचलं येडेवणी ते जागेवर, द्या 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 द्या. बोळा म्हणजे नाही बाबा, तुम्हाला काय त्याला कळतच नाही वाटलं काय? लय चॅप्टर आहे ते. शिवतत्व, भगवान शिव काय, शिवबोळा चक्रवर्ती, शिवबोळा चक्रवर्ती म्हणजे त्याला कळत नाही वे काय. काय काय बाया म्हणतात माझा नवरा बिना आणि बोळा शंकर आहे. तुला लाज वाटते का बोलायला? लाज. तो देवाचा देव महादेव कुठं, तुझा पेताडा संख्या कुठं, म्हणजे माझा नवरा बोळा शंकर आहे. अगं तुझा नवरा जर बोळा शंकर आहे तर त्या शंकराच्या गळ्यात आहे ना, ते तुझ्या संख्येच्या गळ्यात दे ना तू. भुईमुगाच्या वावरात जर बघितला तर तुझा संख्या बाजरीच्या वावरात जातो पळ. तो मगाच गेला, तू 12 एकर आला, एकच नाही सोसायचं त्याला. भगवान शंकरांनी हलाहल 20 प्याले, तू रोगार 5-1.5 बाजली. जगले बघू मग आम्ही म्हणू शिवभोळा शिवभोळा, हाय बाबा याचा भोळा. रावणानं 1000 वर्ष शंकरांचं भजन केलं आणि रावणानं शंकरांच्याकडे पार्वतीच मागितली, त्या बाबांना दिली. इतका तो भोळा. तू जर म्हणते माझा शंकर नवरा भोळा, समजा येईल का नाही? आणलं उगा नादी लागायचं नाही, नाद करायचा नाही त्याचा, गपरायचा. भगवान शंकरांनी काय केलं, त्याला एक वस्तू देतो, सांभाळून ठेवायची. ती वस्तू आहे तोपर्यंत देवाचा बाप सुद्धा तुला म्हणला द्या 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 द्या, चालतंय चालतंय चालतंय, असं का होईना तसं का होईना, अमर व्हायचं, मला कोणी मारणारच नाही ना, तू मारणारच नाही, ती वस्तू आहे तोपर्यंत द्या म्हणला द्या. शंकरांनी लगेच हात पुढे केला, हातावर एक मुकुट निर्माण केला. तो मुकुट त्याला घालायला दिला. डोक्यावर मुकुट ठेवत जा, मुकुट डोक्यावर काढायचं नाही. मुकुट जोपर्यंत तुझ्या डोक्यावर तोपर्यंत देव सुद्धा तुला मारू शकणार नाही. लय आनंद वाटला. ते जे सणाच माघारी सुटलं ना, तर ते जाताना पाया सुद्धा नाही पडलं. शंकरांच्या गेलं निघून. आपल्या राजधानीत आल्यानंतर त्यानं काय केलं माहिती आहे का? 1-2 दिवस आराम केला. सगळ्यांना सांगितलं, शंकरांचं जप केलं, ध्यान केलं. वरदान म्हणून हा मुकुट मला मिळालेला आहे आणि हा मुकुट जोपर्यंत माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत देव दानव मानव मला कोणीच मारणार नाही. 5-6 दिवसांनी ते माझ लेवणीच करायला लागले. त्यानं विचार काय केला, मी मरणार नाही, मग मी जर मरणार नाही तर मी कुणाला पण मारणार नाही. साधूंचे आश्रम जाळले त्या नालायकानं. साधू लोक यज्ञाला बसलेले का नाही, त्यांचं चालू असायचं स्वाहा स्वाहा. ते कोयता घेऊन तिथं जायचा. साधू स्वाहा करत असलेला असं त्याच्या जटेला धरायचा, उचलायचा आणि ऊसाचं बियाणं खांडल्यावर सपशीनं त्याची मान तोडायचा, मुंडकं घालायचा यज्ञाच्या कुंडात, तगडीला धरायचं आणि ते धड आहे ना ते गरगरा फेकून द्यायचा नदी. माशांना म्हणायचा खा. लय ऋषी कापले, गायी कापल्या. इतका अनाचार केला त्याला, अनाचार केला. 15वला त्यानं साधू लोक कापण्यात आणि गायी कापण्यात आणि साधूंचे आश्रम ढणाढणात जाळून टाकले, राग केले साधूंच्या आश्रमाचे. एवढा अनाचार केला. मला कोणीच मारणार नाही कारण 15 दिवसानं तो दुपारच्या वेळेला जेवल्यावर झाडाखाली चंदनाचा पलंग टाकलेला आणि त्या पलंगावर येऊन अंग टाकलं त्यानं. अंग टाकल्यावर त्यानं आता असं झोपल्यावर त्याचं ध्यान गेलं वरती. बघता 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 त्याच्या डोक्यात कल्पना आली. म्हणला खालची तर लय हल्ली, म्हणला आपण ठोकली. ह्यांना कळणच म्हणला एकाकडं राव. कोण सकाळी कोणाकडं, दुपारी कोणाकडं, रात्री कोणाकडं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आणखीन कोणाकडं बघायला लागतं म्हणला.
कोणचं बी करडू सुटतंय, कोणच्या बी शिर्डीला पितंय, शिर्डीला बी कळना कोणचं पिऊन गेलं. वरची नाही शाली राहिला मला ह्यांना ठोकलंच पाहिजे जाऊ. आणि मग त्यानं काय केलं माहिती आहे का, स्वर्गावर स्वारी केली आणि स्वर्गातले देव मार 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 मारले, खूप मारले त्यांनी. स्वर्गातले देवांना इतकं मारलं त्यानं, त्राही त्राही करून सोडलं स्वर्गातल्या देवाला. चमत्कार असा होता, त्यानं सोडलेली शस्त्र देवांना लागायची आणि देवांनी मारलेली शस्त्र त्याला लागत नव्हती. विरोचन बलाढ्य मार मार मारलं. दुपारी गेलेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणलं देव आला माग आपल्या राजधानी पुन्हा 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 1-2 महिने पुन्हा इथले ऋषींलाच मार, गाईच काप, हे नालायकपणा चालूच होतं त्याचा. आणि मनातल्या मनात आपल्या डोक्यावर मुकुट आहे तोपर्यंत आपल्याला कोणी मारणार नाही, आपण कोणालाही मारू शकतो. 2 महिन्यानं पुन्हा एकदा ध्यान झालं त्याला. पुन्हा सहज आकाशाकडे बघितलं की बोलले चला आणखीन एकदा टोकू देऊ. ते काय करत नाही. गेला देवाला पुन्हा लय मारलं त्याला, लय मारलं. पुन्हा माघारी आला. माघारी हो गेल्यावर देवांच्या बायका देवाला म्हणायला लागल्या, आत्ताशी आम्हाला तुमची डेअरिंग कळली. देव म्हणायचं काय इज्जत घालावता बायानो, अगं असलं नमुनाच गावला नव्हता. आम्ही मारलेली लई मेली, आमची शस्त्र त्याला लागत नाही आणि त्याची शस्त्राने आम्ही घायाळ होतोय, रक्तबंबाळ होतोय. इतके भ्याले ना. त्याचं डेअरिंग तर बघा ना. पुन्हा पुन्हा काय करायला लागलं माहितीये का, ते संडे टू संडे महिन्यातनं 4 वेळा जायचं, देवांना ठोकून माघारी यायचं. देव इतके भ्याले, तो आला म्हणलं तरी नाहनीत लपून बसायचे. आणि हे नालाय काय ना, नाहनीतनं रोडवर त्यांना वडून आणायचं मग आणायचं. घ्या कॅसेट करून देवांना मारता. लय देव लाजून 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 शर्मेनं आणखीन मान खाली घालायचं. किती भ्याले सांगता देव तुम्हाला. एखादा देव जर कुठं बाहेर गेला असला आणि देवाला घरी यायला उशीर झाला आणि त्याला भूक लागलेली असेल, भूक लागल्यानंतर जेवायला लवकर नाही मिळलं ना, भूक लागल्यावर जेवायला जर लवकर नाही मिळलं तर माणसाचा क्रोध वाढतो. आणि कळत नसलं तर आज बघाच तुम्ही